तिकडच्या जेव्हा मुलीला औखण्या करतील तर त्यासाठी या पद्धतीची टोपली केली, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आणि ग्लास आहे आणि इकडच्या करतील तेव्हा त्या देतील. तर एकमेकांना द्यायची पद्धत आहे. नवरदेवासाठी अंगठी. त्यानंतर हिची तयारी सुरुवातीची झालेली आहे. तर पार्लरवाली बोलवली होती खेड्यातही, आता पार्लरवाली सहज आणि मेकअप पण छान केला त्याला. त्यांचं चालू होतं ओढणी द्यायची की नाही, किंवा तसंच असं पिनअप करून द्यायचं पदराला. आणि हे ताट आहे हे या पद्धतीचं सजवलं वहिनींनी. त्यानंतर आम्ही जवळच कार्यालय आहे त्यांच्या, तर तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मी खाली बसलेली होती, पण मुलीच्या हातामध्ये बऱ्याच वस्तू देतात, तर ते घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे, तर मला नंतर उठावं लागलं. तर कुंकवाचा कार्यक्रम आहे हा, मागचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तर त्याचाच हा पुढचा भाग आहे. तिथे बसल्यानंतर पाहुणे मंडळी भरपूर, म्हणजे कुंकव करायचं म्हटल्यानंतर जे काही आपल्या जवळचे आहेत त्यांना सर्वांनाच बोलवावं लागतं. कोणाचं येणं होतं, कोणाचं होत नाही, पण बरेच जण जवळपास सगळेच येतातच. तर इथे बसलेले तुम्हाला कमी दिसतील, बाहेरही बरेच आहे, नातेवाईक भरपूर आहे आम्हाला, आणि त्याच्यामुळेच असा कोणताही कार्यक्रम एकदम मस्त दिसतो. नातेवाईक जास्त पाहिजे. इथेही बराच वेळ चालतं, जसं जसं ब्राह्मण सांगतात तसं तसं तिथे करावं लागतं. आणि अगोदर बाया वगैरे काही कुंकवाच्या याच्यामध्ये येत नव्हत्या, पण आता भरपूर पद्धती बदलत चाललेल्या आहेत आणि इकडून नाही येतात, तिकडून नाही येतात. आता जसं जसं पुढे चालत आहे तर तशा पद्धती आणखीन वाढत आहे, कमी तर नाही होत पण वाढून राहिल्या. त्यानंतर मी आता इथे तिच्या मागे उभी राहिलेली होती. स्टेज आहे वर सजलेला, तर तो अंगठी वगैरे घालायच्या वेळेस नंतर स्टेजवर गेल्या जातं, पण अगोदरचं जे काही आहे ते खाली बसूनच असतं. तर समोर पूर्ण माणसं बसलेली आहेत, सगळे नातेवाईकच आहे आमचे हे, काही इकडचे काही तिकडचे, आणि तिलाही नात्यामध्येच दिलं, जास्त असं अंतर नाही आहे. त्यानंतर ही साडी आता तिकडून आली, तर कुंकवाची साडी म्हणतात याला समजा. तर ही पूर्ण तयारी झाल्यानंतर परत घर आणि ते जिथे कार्यक्रम होता ते काही जास्त अंतर नव्हतं, त्याच्यामुळे घरी जाऊनच आम्ही तयारी केली. त्यानंतर ते ओटीमध्ये काय द्यायचं ते सर्व जसं ब्राह्मण सांगतो त्या पद्धतीने सर्व करतात. आणि पल्लवीला दिलं ते नात्यामध्येच दिलेलं आहे. माझ्या मामाचाच नातू लागतो हा जो मुलगा आहे, नवरदेव मुलगा हा, आणि त्याच्यामुळे नात्यातल्या नात्यात असलं की आणखीन फरक पडतो. म्हणजे असं काही राहिलं किंवा काही असं झालं की जास्त टेन्शन येत नाही, सगळे ओळखीचे असतात. आता ही औखण्या करायला मुलगी आलेली आहे, ही ताई ही माझ्या सख्या मामाची मुलगी आहे, आणि ती तिकडून आली, तिच्या मावशीचा नातू आहे हा जो नवरदेव मुलगा आहे. त्याच्यामुळे नात्यात नातं असलं की खूप फरक पडतो. तर ती आता औखण्या करणार, आणि जी टोपली तयार करून ठेवलेली आहे ही त्याच्यानंतर ती तिला देईल. आणि सुरुवातीला ब्राह्मणांचं सांगितलं कसं ते फळाची टोपली वगैरे होती ती तिला देऊन औखण्या केल्या तिला. तर हे कुंकू असो किंवा लग्न असो, औखण्या हा प्रत्येक ह्याच्यामध्ये असतातच. यानंतर ती आता टोपली देईल तिला. तर कोणी टोपली तयार करतं किंवा कोणी ग्लास आणि ब्लाऊज पीस असंही देतं. त्यानंतर फोटो असतातच. तर अशा 5 जणी करतात औखण्या. त्यानंतर बसलेले जे पाहुणे आहेत ते ओवाळणी वगैरे घालतात. ते कुंकू लागलेलं होतं थोडंसं, ते फोटोग्राफरने सांगितलं मला, पण ते काही निघालं नाही. नवरदेवाचंही याच पद्धतीने करतात. आता अंगठी घालण्याचं चालू होतं, तर ते स्टेजवर गेलो आम्ही. आणि हा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ स्वरूपने काढलेला आहे. त्याच्यामुळे जो मोबाईल आहे, मोबाईलमध्ये काढला हा व्हिडिओ, तर तो थोडासा बऱ्याच वेळा त्याच्याकडून मध्ये बोट आलं किंवा कॅमेरा थोडासा हल्ल्यासारखा झाला, तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. आणि त्यालाही कुठे उभं राहावं, काय करावं काही समजत नव्हतं.
त्यानंतर गिफ्ट वगैरे झालं. आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे. आणि दादा, माझी आई एकटीच आहे, माझ्या मामांना समजा बहीण. तर आणि दादा पण एकटाच आहे. त्याच्यामुळे तिकडच्या ज्या मामाच्या मुली आहे माझ्या, सर्वांची खूप थट्टा. आणि सगळ्यात लहान आहे, पण थट्टा एवढी असते चालू त्यांची. इथे त्यांना अंगठी घालून तो तसंच करायचं होतं, तर ती त्याच्याकडे अंगठी किंवा मोबाईल मागत होती. हे चालू होतं त्यांचं. आणखी खूप मोठ्या मोठ्या आहेत मामाच्या मुली, पण दादा कोणालाच म्हणजे प्रत्येकीची थट्टा केल्याशिवाय त्याला जमतच नाही. ही आता आणखी एक तयारी केली तिने. आणि इकडे जेवणंसुद्धा चालू आहेत, कारण पाहुण्यांना जेवण वगैरे करून लवकर परत जायचं पण असतं. आणि हा कार्यक्रम काही असा रात्री वगैरे नसतो, तर 4-5 वाजेपर्यंत संपून जातो. जास्त वेळ नाही लावत. इकडे फोटो वगैरे पण काढणं सुरू होते. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी जे कार्यालय आहे लॉन, तर तिकडे गेलो होतो, कारण त्यांना थोडेसे फोटो वगैरे काढायचे होते. तर तिकडे आम्ही साईडला बसलो आणि त्यांचं चालू होतं इकडे फोटो काढणं. तर जसे फोटोग्राफर सांगतात त्या पद्धतीने फोटो ते चालू होते. हे शिमगा आला. हा शिमगा. हे याच्यात साड्या काय लय मोठं राहते शिमग्याला. नाही ग, हे काय तिच्यात छोट्या बाळाचे कपडे ते. हां, आणि हे डाळी आहे ते सगळं याच्यातही बरंच आहे, पण आता ते उद्या सोडतील, आज नाही सोडतील. बराच उशीर झाला आम्हाला. तर सासूबाई आणि आणखी सुद्धा काही थांबलेल्या होत्या, तर त्यांना गावी सोडणं होतं. त्याच्यानंतर आम्हाला समोर जायचं होतं. अरे 13ला जायचं नाहीये. 13ला नाही, 12लाच या. पलवासन वर आता दीपक खाली करा खाली. पल्लवी बाय चला.